नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:35 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:10 ते 9:39 आणि यमगंड काळ दुपारी 11:08 ते 12:37 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर लाभ योग करेल. बुध शुक्राबरोबर त्रिकोण योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. वेळातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा अडकलेली कामं याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. तुमच्यातला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी सुद्धा आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमतल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकतील. आर्थिक संदर्भातले व्यवहार करण्याकरता आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुम्ही मानलेले अंदाज बरोबर ठरते. याचप्रमाणेच काही चांगल्या संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. काही चांगले लाभ होतील. मित्रपरिवार भेटेगाठी होतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. धावपळीचा राहील. धकाधकीचा राहील. थोडंसं स्ट्रेस जास्त वाढल्यासारखं वाटेल. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे होऊ शकेल. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. छोटे मोठे लाभ तुम्हाला अनपेक्षितपणे मिळण्याची शक्यता राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सप्तमातला बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि षष्ठातल्या आणि तृतीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडून येतील. त्याचप्रमाणे त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. काय अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे तुमच्या कामाचं कौतुक होईल. ॲप्रिसिएशन अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस असणार आहे. खास करून आजच्या दिवशी तुमची अडकलेली कामं तुम्ही हाती घेऊ शकता. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. भाग्याचे उत्तम प्रकारे साथ लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ संभवतात. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही छोटे मोठे आर्थिक लाभ सुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करतो आहे आणि तृतीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे आजच्या दिवशी जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकरता करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि तुमच्याच राशीतला बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. भाग्याचे उत्तम साथ लाभू शकेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस अतिशय चांगला राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो हे होतं दिनांक 10 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.